श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. रामरक्षा स्तोत्र काय आहे, तिचं महत्त्व काय आहे, नेमकं ते कशासाठी म्हणायचं आणि कसं म्हणायचं याचा विचार आज आपण करणार आहोत. घरोघरी पिढ्यानी पिढ्या रामरक्षा स्तोत्र रोज संध्याकाळी म्हटलं जात होतं आणि यापुढेही म्हटलं जाईल. पण प्रत्यक्षामध्ये रामरक्षा स्तोत्र म्हणताना मला जे हवं आहे त्या स्तोत्राकडून ते मिळतंय की नाही, यासाठी रामरक्षा स्तोत्राचा अर्थ काय हे मला बघायला पाहिजे. हरी आणि हर या दोन्हीही अपौरुषेय चित्शक्तींकडून हे स्तोत्र आदिष्ट झालं. मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारत देशाचं श्रद्धेय दैवत आहे आणि त्यामुळे रामरक्षा हे एक नुसतं म्हणजे एकीने मला विचारलं मैत्रिणींनी, रामरक्षा काय आहे ग, स्तोत्र आहे का मंत्र आहे? रामरक्षा हे स्तवन तर आहेच, त्यामुळे ते स्तोत्र आहेच, पण ते शक्तींकडून आपल्याकडे आदिष्ट झालेलं असल्यामुळे ते मंत्ररूप आहे आणि ते अपौरुषेय आहे, मंत्ररूप आहे. त्यामुळे मननात त्रायते इति मंत्र. तुम्ही जर मनन करून एखादा शब्द समूह अक्षरांचा म्हटलात तर मंत्र. तसं रामरक्षा स्तोत्र पण आहे, रामरक्षा मंत्र पण आहे आणि रामरक्षेमध्ये आपल्या शरीराच्या अवयवांचं रक्षण करावं हा हेतू असल्यामुळे ते कवच पण आहे. म्हणजे अद्वितीय स्तोत्र, महामंत्र आणि अभेद्य कवच अशी गंमत या रामरक्षेमध्ये आहे. मग प्रश्न येतो, हे कोणी सांगितलं, कुणी लिहिलं? स्वाभाविक असतात ना कुतूहलाचे प्रश्न खूप. तर रामरक्षेमध्येच हा उल्लेख आहे की राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. मनोरमे म्हणजे हे पार्वती, सुंदर मुख असलेली पार्वती आहे, तिला भगवान शंकर म्हणतायत. याचा थोडासा पूर्व इतिहास असा आहे की हे दोघं जण आध्यात्मिक चर्चा नेहमी करत असत. तसे त्या दिवशी विष्णू सहस्रनामाबद्दल बोलत होते. मग पार्वती मातेने सहज विचारलं की विष्णू सहस्रनाम खूप लांब पडतं म्हणायला, खूप वेळ लागतो, असा एखादा उपाय नाही का हो की ज्याच्यामुळे मला विष्णू सहस्रनामाचं फळ पण मिळेल आणि पटकन मिळेल? तेव्हा भगवान शंकर म्हणाले की आहे ना, श्रीराम असं नुसतं एकदा म्हटलंस तर ते नाम सहस्त्रनाम तत्तुल्यम आहे. म्हणजे 1000 नाम घेण्याच्या इतकंच पुण्यवान एक श्रीरामरायांचं नाव आहे. म्हणून रामनामाचं खूप महत्व आहे, खूप म्हणजे खूपच महत्व आहे. पुढे रामरक्षेमध्ये काय येतं बरं? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम आणि एकैकम अक्षरम पुंसा महापातकनाशनम. शतकोटी प्रविस्तरम म्हणजे कुणी लिहिलं, कुणी सांगितलं तर वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र, रामनाम, रामसार हे सगळं 100 कोटी श्लोकांमध्ये विस्तृतपणाने वर्णन केलं. देव, दानव, मानव सगळ्यांना त्या रामनामाच्या वैभवानी भुलवून टाकलं होतं आणि ते आपल्याकडे अद्वितीय रामनाम असावं, ते स्तोत्र पूर्ण आपल्याकडे असावं अशी प्रत्येकाची इच्छा, ईर्ष्या जागृत झाली. आणि मग काय गंमत झाली, त्यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाली.
काही कालांतराने लक्षात आलं की नुसतीच युद्ध करून हे आपल्याला मिळणारच नाही आहे. मग आपण काही करूया, समान वाटप करूया. मग आता वाटप करून देणारा सुद्धा तितकाच निस्पृह हवा ना. त्यामुळे मग ते तिघही जण म्हणजे कोण, देव, दानव आणि मानव, भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकर ध्यानावस्थेतून बाहेर आले. बघतात तर सगळी मंडळी समोर बसलेली, देव, मानव, दानव, सगळे एकदम अचानक कसे काय इथे, प्रश्न पडला. प्रत्येकाने मग त्यांना सांगितलं की आम्हाला रामनामाचं वैभव असलेले शतकोटी प्रविस्तरम किंवा शतकोटी श्लोक जे लिहिलेत वाल्मिकी ऋषींनी ते आम्हाला हवे आहेत आणि आम्हाला समान वाटप करून हवेत. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, देतो वाटप करून. थोडंसं जर काही उरलं तर मात्र ते मी घेईन, चालेल ना. सगळे म्हणाले हो चालेल ना, काहीच हरकत नाही. एका बाजूला मानव बसले, एका बाजूला दानव बसले, मध्ये देव बसले. भगवान शंकरांनी वाटप सुरू केलं. 33 कोटी वाटून झाले, 33 लक्ष वाटून झाले, 33,000 वाटून झाले, 333 श्लोक वाटून झाले. एक श्लोक उरला. तो 32 अक्षरांचा होता, अनुष्टुप छंदामध्ये होता आणि शंकरांनी कबूल केल्याप्रमाणे 30 अक्षरं वाटली गेली. आता राहिली किती, 2. ती होती. शंकर म्हणाले आता हे छोटंसं राहिलंय कणभर, ते मी घेतो. हरकत नाही. शंकरांनी 2 अक्षरं राहिलेली घेतली. ती अक्षरं कोणती होती बरं, ती अक्षरं होती राम. म्हणजे सबंध चरित्रातला सार रामच काढून घेतला. राम म्हणजे चैतन्य. बाकी सगळेजण गेले निघून. पण बुधकौशिक ऋषी जे होते त्यांना हे सगळं लक्षात आलं आणि ते म्हणाले हे रामनामाचं वैभव, त्याचा अनुभव, त्याची अनुभूती मला हवीच आहे. म्हणून तेही ध्यानस्थ बसले. शंकर भगवान पुन्हा ध्यानस्थ बसले. अनेक वर्षांचा काळ लोटला आणि शंकर भगवानांना ही जाणीव होत होती की बुधकौशिक ऋषींना खरोखरच ही आर्तता आहे की त्यांना रामनामाचं वैभव हवं आहे. आणि म्हणून भगवान शंकर आपल्या ध्यानावस्थेतून बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नसृष्टीमध्ये प्रवेश करते झाले. त्यांनी त्यांना संपूर्ण अनुभूती दिली रामनामाच्या वैभवाची. आणि त्या बुधकौशिक ऋषींनी सकाळी उठल्यानंतर सबंध रामरक्षा लिहून काढली. म्हणून सुरुवातीला बघूया आपण आता. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ति श्रीमत् हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. पहिल्या श्लोकामध्ये किती स्पष्टपणे आलंय बघा. हनुमंत की ज्यांचा प्रत्यक्ष श्वास म्हणजे श्रीराम, प्रत्येक श्वास, ज्यांचा अंतरात्मा म्हणजे श्रीराम, श्रीरामांशिवाय अन्य काही विचार भावना हनुमानजींना नाहीच, मारुतीरायांना नाहीच. आणि मारुतीरायांचं स्मरण केल्याशिवाय रामचंद्रांच्या खजिन्याची दारं उघडणं शक्यच नाही. म्हणून हनुमंत कीलकम म्हटलंय, म्हणजे किल्ली आहेत हनुमंत हे. म्हणून रामरक्षा म्हणताना रामचंद्रांच्यासाठी म्हणतोय ना आपण, रामचंद्र प्रीत्यर्थे. आधी पहिल्यांदी हनुमान कीलकम हे लक्षात ठेवून ते आधी म्हणून मग रामरक्षेला आपण प्रारंभ करायला हवाय. म्हणजे मग आपल्याला रामचंद्रांकडून जे अपेक्षित आहे आपल्याला ते मिळणार. आता काय झालं माहिती आहे का, बहुतेक आपल्या पूर्वजांना, आजी आजोबांना म्हणा, आई बाबांना म्हणा, हे माहिती नव्हतं. आणि त्यामुळे नॉर्मली आत्तापर्यंत म्हणजे आम्ही पण लहानाचे मोठे झालो ना, ते पहिल्यांदी रामरक्षा आणि मग हनुमंत म्हणजे भीमरूपी.
कदाचित त्यावेळेला अशी समज असेल की रामचंद्र हे भगवंत आणि हनुमानजी हे त्यांचे दास, म्हणून पहिल्यांदी भगवंत आणि मग दास. पण प्रत्यक्ष रामरक्षेमध्ये तस्मात हनुमान कीलकम असं आलंच आहे मुळी. त्यामुळे हनुमंत म्हणजे किल्ली आहे आणि रामचंद्र रूपी खजिन्याची ती किल्ली आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण केल्यानंतरच रामचंद्रापर्यंत आपण दरवाजे उघडून जाऊ शकतो आणि भरपूर आनंद लुटू शकतो. रामचंद्र म्हणजे आनंद, रामचंद्र म्हणजे चैतन्य. श्रीराम हे आदिपुरुष आणि सीता ही आदिशक्ती आणि प्रकृती पुरुष यांचं एकवचन झाल्याशिवाय कुठलंच कार्य पार पडू शकत नाही. आणि म्हणून आदिशक्ती सीता ही या स्तोत्राची शक्तीच आहे. मुळे भगवंतानी तसं सांगूनच ठेवलंय. त्यामुळे अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य त्याच्यामध्ये सीता शक्ती श्रीमत हनुमान कीलकम. आणि कशासाठी म्हणायचं? श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. हा मी याचा उपयोग करत आहे. आता पुढे तर फार सुंदर आहे. म्हणजे अथ ध्यानम ध्यायेत आजानबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं. असा हा श्लोक इथे ध्यानमपर्यंत जातो. आपण आत्तापर्यंत हे म्हणत असताना याचा अर्थ न कळताच कदाचित म्हणत होतो. कशी गंमत आहे बघा. रामरक्षा हे स्तोत्र जगातलं एकमेव अद्वितीय स्तोत्र अशासाठी पण आहे की त्याच्या या पहिल्या श्लोकातच एकाच दैवताची म्हणूया अनेक रूप अनेक ध्यान आलेली आहेत. आणि शेवटी कसं आहे, रामरक्षा हे भगवान शंकरांनी मानवाच्या कल्याणासाठी सांगितलंय. त्यामुळे मानव सुखी कसा होईल, समाधानी कसा होईल, निर्भीड कसा होईल, निर्भय कसा होईल, या प्रत्येक गोष्टीचं त्याच्यामध्ये उत्तर आहे. ध्यायेत आजानबाहुं धृतशरधनुषं. ज्याचे आजानबाहू आहेत, गुडघ्यापर्यंत हात टेकलेले आहेत, आणि ज्यांनी धनुष्यबाण घेतलेला आहे, म्हणजे शूरवीर योद्धा, या स्वरूपातलं हे ध्यान मनासमोर आणून आपण ज्यावेळेला रामरक्षा म्हणू त्यावेळेला एखाद्या युद्धामध्ये जय मिळवण्याची इच्छा आपली पूर्ण होते. मग ते युद्ध हे कुठल्याही स्वरूपाचं असेल, म्हणजे काय रणांगणांवरती जाऊनच युद्ध करायला पाहिजे असं नाही. आता आपलं जीवनच पावलोपावलीच युद्ध आहे ना. त्यामुळे त्याच्यात विजय प्राप्त करायचा आहे अशी मनोकामना धरून जर मी रामरक्षा म्हणत असीन तर मला या शब्दांवरती, या अक्षरांवरती लक्ष ठेवायचं, ध्यान करायचंय आणि मग संपूर्ण रामरक्षा म्हणायची. पुढे काय येतं? ध्यायेत आजानबाहुं धृतशरधनुषं. हा भाग संपला. बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. आता रामरायांचं दुसरं ध्यान म्हणजे बद्धपद्मासनस्थं. म्हणजे पद्मासन घालून बसलेत ते. पितांबर नेसलाय त्यांनी. पिवळा रंग पितांबर नेसणं याचा संबंध कुंडलिनी जागृतीसाठी आहे. आणि त्यामुळे ज्यांना आयुष्यामध्ये योग करायचा आहे, योगी व्हायचं आहे, त्यांनी बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. ज्यांचे नेत्र अनेक नवीन उगवणाऱ्या कमळांच्या सारखे तेजस्वी, कोमल, पाणीदार आहेत, त्यांच्याशी स्पर्धा करणारे आहेत. हे ध्यान ज्यांना योगामध्ये प्रगती करायची आहे त्यांनी हे ध्यान मनात आणून मग संपूर्ण रामरक्षा म्हणायची आहे. ध्यायेत आजानबाहुं धृतशरधनुषं. एक संपलं. बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. दुसरं ध्यान गेलं.
वामांकारूढ सीता, ज्यांच्या डाव्या मांडीवरती सीतामाई बसलेली आहे. वामांकारूढ सीता, मुखकमल मिलल लोचनम नीरदाभम, जे सीतेकडे डोळे लावून डोळ्यात डोळे घालून बसलेले आहेत, अत्यंत प्रेमाने पाहत आहेत. आणि ज्यांची कांती नीरद म्हणजे जलद म्हणजे पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहे, असे श्रीराम आपल्या पत्नीकडे, की जी डाव्या मांडीवर बसलेली आहे, अत्यंत प्रेमाने बघते आहे. हे ध्यान कोणी करायचं? ज्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये एकमेकांशी संघर्ष होतात, संसार सुखाचा होत नाही, सुसंवाद होत नाही आणि होण्याची इच्छा आहे, करवण्याची इच्छा आहे, त्यांनी करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या मुलांची किंवा मुलींची लग्न लवकर होत नाहीत, कारण काही असतील, तर विवाह उत्तम होऊन तिला अतिशय उत्तम जीवनसाथी मिळावा अशी मनोकामना ज्यांची आहे, त्यांनी ही रामरक्षा म्हणताना हे ध्यान करून मग पुढे सबंध रामरक्षा म्हणायची. पुढे काय आहे या श्लोकामध्ये? नानालंकार दीप्तम. आता हे कोणी म्हणायचं ध्यान? कुणी करायचं? ज्यांना श्रीमंती मिळावी, सधन व्हावं अशी इच्छा आहे. आणि कारण धनाशिवाय तर काही सुख नाही ना. आपण किती म्हटलं धनात काय पैशात काय, तरी पैशाशिवाय सुख नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे ना. तर धन आपल्याला मिळावं अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांनी नानालंकार दीप्तम हे ध्यान आणायचं आहे. आणि दधतमुर जटाम, पुढे वर्णन आहे, ज्यांनी जटा बांधलेल्या आहेत डोक्यावरती, म्हणजे संन्यस्त वृत्ती. मंडनम रामचंद्रम. आणि मग पुढे आपण काय म्हणतो? इति ध्यानम, म्हणजे अशा प्रकारे मी ध्यान करत आहे. म्हणजे श्लोकाची सुरुवात अथ ध्यानमनी होते, याप्रमाणे मी करत आहे. इति ध्यानम, असं मी ध्यान डोळ्यासमोर आणून आता पुढचा भाग संबंध म्हणतो आहे. तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये ज्याची ज्याची गरज असते, ती गरज आपल्याला पूर्ण करण्यासाठी रामरक्षा हे एक उत्तम असं साधन आहे, माध्यम आहे. जसं ते अभेद्य कवच आहे बरं का. ते अभेद्य म्हणजे कसं आहे, आपण म्हणताना आपलं तर रक्षण होतंच, आपल्या कुटुंबियांचं होतं, आपल्या घरादाराचं होतं, आणि आपल्यापासून जे कोणी लांब आपले आप्तस्वकीय गेलेले आहेत कुठल्याही कारणासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी, त्यांचंही संरक्षण करण्याची जबाबदारी गृहिणींनी एकदा रामरक्षा रोज मनापासून म्हटलं तर रामराय घेतात. तेव्हा अथ ध्यानमपासून इति ध्यानमपर्यंतचा जो श्लोक आलाय ना, त्याच्यामध्ये रामरक्षा का म्हणायची, कशी म्हणायची, केव्हा म्हणायची, ही सगळी उत्तरं या पहिल्या ठिकाणी आली. इति ध्यानम ध्यायेत आजान बाहुम धृतशरधनुषम, असं सगळं करत करत आपण इति ध्यानमपर्यंत येऊन पोचतो. म्हणजे रामरक्षेच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये रामरक्षेविषयीची सगळी माहिती येऊन गेली आहे. पण तरीही अजून खूपच माहिती रामरक्षेमध्ये पुढे आहे. आपण चरितम रघुनाथस्य सुद्धा बघितलं आणि हेही बघितलं की रामकृपेचं हे कवच घेतल्यानंतर आपलं कुठलंही काम विघ्न न येता ते पूर्ण होतं. रामरक्षा ही एक अनेक मंत्रांचा संग्रह आहे बरं का. त्याच्यामध्ये आता काही मंत्र आपण घेऊयात. त्यापैकी पहिला आहे आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. आपदाम अपहर्तारम म्हणजे माझी सगळी संकट दूर होऊ देत. दातारम सर्वसंपदाम, मला सर्व प्रकारची संपदा लाभू दे. आता हा श्लोक आपण रोज सकाळी 13 वेळा म्हटला उठल्याबरोबर, मनापासून श्रद्धेने. झोपताना 13 वेळा म्हटला तर तुम्हाला असा अनुभव येईल की संपूर्ण दिवसामध्ये जी जी आपण कामं करतो आहोत ती कामं अतिशय यशस्वीरित्या आणि कुठलंही विघ्न न येता होत आहेत.
रामराय ती जबाबदारीच घेत आहेत. एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव नाही सांगत मी, पण त्यांना अतिशय डायबेटीसचा अनेक वर्ष त्रास होता. खूप औषधं झाली, खूप झाली, पण शुगर लेवल खाली येतच नव्हती. एक दिवशी त्यांनी विचार केला की आता बस, आता रामराय माझे वैद्य, रामराय माझे डॉक्टर आणि रामरायच माझे सर्वस्व. त्यांनी काय केलं, सकाळी उठल्यानंतर ते 4-5 भांडी पाणी, प्रत्येक भांड्यावर हात ठेवून एकदा आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम, असं म्हणत ते 4-5 ग्लास किंवा भांडी म्हणूया, आपण फुलपात्र म्हणूया, ते पाणी त्यांनी प्यायला सुरुवात केली. आणि मग दिवसभरामध्ये 3 लिटर पाणी आवश्यक असतं शरीराला, म्हणून ते एकही औषध न घेता रामरायांच्या या श्लोकामुळे, या मंत्रामुळे त्यांचा डायबिटीस पूर्ण बरा झाला. मग मला आता सांगा, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली रामरक्षेने आपल्याला दिली आहे. आपण त्या दृष्टीने त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्या दृष्टीने त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. म्हणजे मग रामरक्षा काय आहे, रामरक्षा आपलं रक्षण कसं करते, याचा पदोपदी आपल्याला अनुभव येत राहील. तेव्हा पहा, रामरक्षा हे स्तोत्र म्हणणं, अर्थपूर्ण म्हणणं, लक्ष लावून म्हणणं, समजून घेणं. कदाचित याच्यानंतर आता आपल्यापैकी प्रत्येक जण जेव्हा रामरक्षा म्हणेल त्यावेळेला हा अर्थ लक्षात घेऊन जर म्हणत गेलात तर त्यातला अत्यंत परमकोटीचा आनंदही मिळेल, ती मनोकामनाही पूर्ण होईल. कारण रामरक्षा म्हणताना आपण भगवंताशी अनुसंधानात असतो, चैतन्याशी अनुसंधानात असतो. आणि संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा म्हणावी त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याची वेळ असते. शांत देवासमोर बसून सांजवात लावून रामरक्षा म्हटली तर आपल्या मनातले सगळे चुकीचे विचार, भीती निघून जाते आणि रामराज्य सुरू होतं, चांगल्या विचारांचं राज्य सुरू होतं. आणि मग आपलं जीवन अतिशय सुंदर आपल्याला रामरक्षेमुळे जगता येतं. आणि म्हणून रामरक्षा प्रत्येकाने म्हटलीच पाहिजे, अविभाज्य भागच झाला पाहिजे आपल्या आयुष्याचा. रामरक्षा का म्हणायची, लहान मुलांनी का म्हणायची, तर वाणी शुद्ध होते. राम शब्दातला र हे अक्षर आहे ना, ते शक्ती, बुद्धी, गती आणि अग्नी यांचं बीज आहे. आणि त्यामुळे राम म्हटल्यानंतर या सगळ्या प्रकारच्या शक्ती आपल्याला प्राप्त होत राहतात. मध्ये एक 2-3 महिन्यापूर्वी सकाळमध्ये लेख आला होता, एका गृहस्थाने लिहिला होता. त्यांचा नातू अमेरिकेला 4 वर्षाचा झाला, त्याला र म्हणता येत नसे. आता छोटेपणी बोबडं बोलण्याचं कौतुक होत होतं, पण पुढे पुढे मग लक्षात यायला लागलं की हा वाणीचा दोष आहे. आता काय करायचं, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत, ज्याला आपण अत्याधुनिक म्हणतो, त्याही करून झाल्या, पण त्याला र म्हणता येत नव्हता. आजोबांनी काय केलं, इथून जाताना अनुराधाताई पळूवाले त्यांचं जे रामरक्षा स्तोत्राची एक सीडी आहे ती ते घेऊन गेले, रोज लावायचे. नातू झोपताना खेळताना तो ऐकायचा. आणि गंमत अशी झाली, आश्चर्य असं झालं की एक 3-4 आठवड्यामध्ये त्यांचा नातू स्पष्ट र म्हणायला लागला. वाणीतला दोष काढणं हा रामरक्षेचा पहिला उद्देश की जो लहानपणी आपल्याला आवश्यक असतो. आणि मग रामरक्षेचं तुम्ही रामरक्षेतली कुठलीही ओळ बघा, तुम्हाला काही ना काहीतरी संदेश देऊन गेलेली असते की जी ती तुमचं जीवन समृद्ध करणाराच संदेश देत जाते. त्यामुळे भगवंत रामचंद्रांचं स्तुती असलेलं हे अभेद्य कवच आपण न विसरता रोज म्हणून त्याचा अनुभवच घ्यायला हवा. पूर्ण रामरक्षा आजच्या आज म्हणणं तर काही शक्य नाही किंवा त्याचा निरूपण करणं शक्य नाही, पण गेयता असलेल्या स्तोत्रातला एक श्लोक खूप छान आहे. तो म्हणजे भर्जनम भो बीजानाम
अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. गंमत बघा हा. भर्जनम, अर्जनम, तर्जनम, गर्जनम आहे ना गेयता स्तोत्रामध्ये. रामरक्षा या स्तोत्राकडे आपण ज्या दृष्टीने बघू त्या दृष्टीने ते आपल्याला उलगडत जातं आणि तो आनंद आपल्याला मिळवता येतो. भर्जनम भव बीजानाम, सगळी कर्मबीज तुम्ही रामनामाच्या भट्टीमध्ये भाजून टाका. एक गोष्ट माहिती आहे का आपल्याला सगळ्यांना, की आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आलो ना की आपल्याला प्रसाद काय मिळतो? लाह्या, फुटाणे, भाजलेले, अंगारा मिळतो म्हणजे राख पुन्हा भाजलेली. आता ह्याचं काय, ह्याचा संदेश काय आहे, प्रसाद काय आहे हा? तर भाजलेलं बी तुम्ही जमिनीत लावलं तर तिला पुनरुत्पत्ती नाही, पुनरुज्जीवन नाही. आणि त्यामुळे आपली कर्मबीज जर आपण कर्म रामाच्या स्मरणात करायचं, रामासाठी करायचं आणि मग रामालाच अर्पण करायचं आणि त्या कर्मापासून अलिप्त व्हायचं. रामनामाची भट्टीच चालू ठेवायची, अखंड रामनाम. आणि मग त्याच्यामध्ये कर्मबीज ज्या वेळेला भाजली जातील, अर्जनम सुखसंपदाम, त्यावेळेला सुखसंपदा आपोआप आपल्याकडे येते. तर्जनम यमदूतानाम, यमदूत सगळे बाहेर जातात, त्यांचा नाश होतो. केव्हा? राम रामेती गर्जनम, मी जेव्हा गर्जना करून राम रामेती म्हणते त्यावेळेला हे सगळं होतं. त्यामुळे भर्जनम भव बीजानाम ह्याला फार मोठं, म्हणजे सांगू का, आपण बाजारात गेलो ना, रामरक्षाचं पुस्तक किती, 2 रुपये 3 रुपये फार तर 5 रुपये, पण त्याच्यामध्ये केवढं मोठं तत्वज्ञान आयुष्याचं सांगितलंय, लक्षात येतंय का? कर्मबीज भाजली गेल्यानंतर, कर्माचा संबंध संपल्यानंतर त्याचं शेपूट भविष्यामध्ये वळवळत राहत नाही. त्यामुळे आपण जे म्हणतो ना की प्रारब्धाप्रमाणे मी आता जगतोय, काय करणार, हे पूर्वकर्माचं संचिताचं फळ आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ही जी जन्ममृत्यूची साखळी होते की नाही, त्यामुळे तीच मुळे मोडली जाते ना. त्यामुळे केवढं मोठं रहस्य सांगितलंय की तुम्ही मोक्ष कसा मिळवाल. काही गरज नाही इकडे तिकडे काही करण्याची, पूजा अर्चा काहीच नाही. मग काय करायला हवंय? प्रत्येक कर्म रामाच्या स्मरणामध्ये रामनाम घेत आणि रामालाच अर्पण करत त्या त्या ठिकाणी तो संबंध सुटत जातो आणि मग आपण मोक्षाला आपोआपच जातो. आपल्याला गरजच नाही वेगळं काही करायची. पण आत्तापर्यंत आपण तीर्थक्षेत्रातनं मिळालेल्या प्रसादाचा अर्थच कधी समजून घेतला होता असं मला वाटत नाही. त्यामुळे भाजलेला का प्रसाद द्यायचा? तर त्याला पुनरुत्पत्ती नाही. ते जमिनीत पेरलं तर ते बी पुन्हा येणार नाही. याच्यातला महत्त्वाचा संदेश काय? ते जसं येणार नाही तसं कर्म जर तुम्ही रामनामाच्या भट्टीत भाजलत, कुठे भाजायचं? रामनामाच्या भट्टीत भाजत गेलात तर तुम्हाला पुन्हा या सगळ्या जन्ममृत्यूच्या चक्रामधून अगदी सहज सुलभपणाने सुटका मिळते. भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुखसंपदाम. प्रत्येक वेळेला भगवान शंकरांनी, बुधकौशिक ऋषींनी काय काय सांगितलंय बघा. दरवेळेला सुखसंपदाम सुखसंपदाम. कारण त्यांना हे माहिती आहे की माणसाची ही एक गरज आहे. भौतिक व्यवहारामध्ये आपल्याला याची गरज आहे. त्याचबरोबर या सगळ्यातनं सुटका होत 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 मी या चक्रातून सुद्धा कसा सुटीन, इतकं छान सांगितलंय सगळं त्यांनी आणि सोप्या भाषेत. पुन्हा गाता येते हो रामरक्षा, गेयता आहे त्याला. भर्जनम, तर्जनम, गर्जनम, अर्जनम आहेत की नाही, सगळे शब्द लयबद्ध आहेत. तो श्लोक पण महत्वाचा. आणि ज्यांना संपूर्ण रामरक्षा म्हणता येत नाही की नाही, त्यांनी चतुश्लोकी रामरक्षा म्हणायची. कुठले श्लोक घेतलेत त्याच्यात? श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा कृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि,
श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. मी रामचंद्रांच्या चरणाचं मनापासून स्मरण करतो. मी त्यांचं वाचेनी गुणगान गातो. मी त्यांच्या पायावरती माझं पूर्ण मस्तक टेकवतो आणि पूर्ण शरणागती देतो. मस्तक टेकवतो म्हणजे आपण दरवेळेला कुणाच्या तरी पायावर डोकं टेकवतो. डोकं म्हणजे आपण फक्त खांद्यावरचा भाग टेकवतो. खऱ्या अर्थाने ते शिरसा नमामी नसतं. ज्या वेळेला मी डोकं तिथे टेकते त्यावेळेला माझ्या मनातले, मेंदूतले सगळ्या क्रिया, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, जे जे काही आहे ते सर्व मी त्या ठिकाणी, त्या पायांवरती अर्पण करते आणि तिथे मस्तक ठेवते. गोंदवलेकर स्वामी महाराजांचे एक शिष्य होते, ब्रह्मानंद म्हणून. ते ना कधीच कुणाच्या समोर डोकं टेकवायचे नाहीत. अनेक जणांनी त्यांना विचारलं की तुम्ही एवढे साधक म्हणतो आपण, पोचलेले वगैरे, तुम्हाला असा अहंकार शिल्लक कसा आहे? तेव्हा ब्रह्मानंदांनी त्यांना सांगितलं की अहो काय गंमत आहे, मी माझ्या गुरूंच्या चरणावरती जे मस्तक टेकवलं, डोकं टेकवलं, ते अजून उचललंच नाही ना. म्हणजे माझ्या इथे चालणारे सगळे व्यवहार मी गुरूंच्या चरणी माझ्या अर्पण केले. मला स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे. ब्रह्मानंद त्यांच्यामध्ये इतके मिसळून गेले होते. तेव्हा शिरसा नमामी शरणम प्रपद्ये याला हा अर्थ आहे. इतकं सगळं आपण त्यांना अर्पण करून टाकायचं की मला आत्ता मी जे बोलते ते रामामुळेच बोलते, रामाची इच्छा म्हणून बोलते. मी जे बोलते ते रामकृपेने बोलते, रामच माझ्या तोंडून बोलतोय. हे ऐकल्यानंतर जे काही परिणाम आहेत तेही रामकृपेचेच परिणाम आहेत. कसं आहे गंमत माहिती आहे का? श्रवण, मनन आणि जीवन असे 3 टप्पे आहेत. श्रवण म्हणजे कानाने ऐकायचं, मनन म्हणजे कानाने ऐकलेल्याचं चिंतन करायचं आणि मग ते आचरणात आणायचं जीवनामध्ये. श्रवण, मनन आणि जीवन असे हे 3 टप्पे आहेत आणि रामरक्षेमध्ये हे स्पष्टपणे सगळं सांगितलं आहे. त्याच्यासाठी एक गंमत पण केली आहे माहिती आहे का? त्याच्यामध्ये एक त्यांनी अभेद्य कवच धारण करायला सांगितलं आपल्याला. ते कवच प्रत्येकाने आपण रोज सकाळी आणि रात्री झोपताना म्हटलं तर अनेक आधिव्याधींपासून आपली सुटका होते. पेक्षा निरामय, निर्भीड असं जीवन आपण जगू शकतो. ते कवचही थोडंसं आपण पाहूया आता. शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कंठम भरतवंदितः. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण रामराया करतायत, विशिष्ट नावाने करतायत आणि ते नाव घेऊन आपण त्याच्याच स्तोत्रात सांगितलं बरं का कवचामध्ये. तुम्ही एकीकडे स्वयंपाक करत करत कवच म्हणायचं नाही आहे, टी व्ही बघत बघत कवच म्हणायचं नाही आहे, वर्तमानपत्र वाचत कवच म्हणायचं नाही आहे. आपण प्रत्येक अवयवाला स्पर्श करत त्या ठिकाणी रामरायांची शक्ती जागृत होते हे समजून, हे लक्षात घेऊन हे कवच म्हणायचं आहे. स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकारमुकार करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सख्तीनि हनुमत्प्रभु उरुरगत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतकृत पातु जंघे दशमुखांतकः. दशमुखांतकः म्हणजे रावणाचा वध केलेला. आणि पादौ बिभीषण श्रीदः पातु रामोखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षां यः सकृती पठेत् पातालभूतलव्योमच्चारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुम् अपि शक्तास्ते रक्षितं रामनामपि. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरौ न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. जगच्चैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेतस्य करस्थाः सर्वसिद्धयः
वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्रम लभते जयमंगलम. केवढा विश्वास. हे वज्रपंजर नावाचं जे अभेद्य कवच आहे रामरायांचं, हे धारण केल्यानंतर, स्मरण केल्यानंतर अव्याहत आपल्याला जय आणि मंगलच प्राप्त होतं. जय बरं का, म्हणजे रामरायांनी सांगितलंच आहे जाता जाता की तुमचं जीवन हे संघर्ष आहे. हे बघा, मॅच खेळल्याशिवाय जय पराजय कसा, युद्ध केल्याशिवाय जय पराजय कसा. त्यामुळे जय होतो याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक घटकेला क्षणोक्षणी लढाई तर करायचीच आहे. त्याला लागणारं आत्मबल रामरक्षा देणार आहे. आणि रामरक्षेच्या या अभेद्य कवचाच्या स्मरणामुळे आपल्याला सदा मंगल प्राप्त होणार आहे. केवढा विश्वास, केवढी मोठी देण दिली बघा ना रामरक्षेमधनं आपल्याला. आपण रामरक्षा म्हणताना या प्रत्येकाचा, आणि खरंच मी सांगते, प्रत्येक अवयवावरती स्पर्श करून जर आपण हे म्हणत गेलो तर आपल्याला तत्काळ त्याचे अनुभव येत राहतात. रामरक्षेमध्ये अनेक वर्षानंतर एखादा अनुभव आला असं नाही आहे. रोजच्या रोज तुम्हाला क्षणोक्षणी पदोपदी रामराय तुमच्या बरोबर असतात, मारुतीराय तुमच्या बरोबर असतात, आणि ते तुम्हाला तुमच्या श्रद्धेप्रमाणे, तुमच्या विश्वासाप्रमाणे बरोबर हाताला धरून घेऊन जातात. सगळं प्राप्त होतं, सगळं प्राप्त होतं. पण मात्र आपल्याला श्लोक लक्षात ठेवायचा आहे, हा, अर्जनम भर्जनम वगैरेवाला. त्यामुळे रामकृपेचं हे कवच धारण करून आयुष्यातली क्षणोक्षणी असणारी लढाई जिंकून ज्या वेळेला आपण कृतार्थ असं जीवन जगतो, निरामय असं जीवन जगतो, ती सबंध आपल्यावरती असलेली रामरायांची कृपा आहे. आणि ही आपल्याला स्वतःलाच प्राप्त करून घ्यावी लागते. कारण कर्म करणं, श्रीकृष्णांनी पण गीतेत हेच सांगितलंय की तुमचा उद्धार तुम्हीच करून घ्यायचा आहे. केल्याने होत आहे रे, उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैहि नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. सिंह जंगलचा राजा आहे म्हणून कुठलाही हरिण आपोआप त्याच्या इथे येऊन म्हणत नाही की तुम्हाला खा. तो राजा असला तरी त्यालाच बाहेर पडायला लागतं. श्रीकृष्णाने हेच सांगितलंय की जीव जन्माला घालताना मी सगळी सोय केली आहे. आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्या तान्हुल्याला सुद्धा अगदी पहिल्यांदी स्वतःचे ओठ हलवून ते दूध पिण्याचं कौशल्य प्राप्त करून घ्यावं लागतं, मग त्याला दूध मिळतं. म्हणजे सगळी सोय आपण सगळी परमेश्वराची लेकरच आहोत ना. त्यामुळे आपल्याला जन्माला घालताना त्यांनी सगळी सोय केली आहे. पण त्यांनी हे सांगितलंय की कर्म, ते मिळवण्याची कर्म मात्र छोटीशी कृती, पण ती तुला करायची आहे. आणि त्यामुळे ना काय गंमत आहे, रामरक्षेचा जो भक्त आहे किंवा श्रीरामचंद्रांचा किंवा मारुतीरायांचा जो भक्त आहे तो आळशी, निरुत्साही, निराशा असलेला असूच शकत नाही. कारण राम म्हणजे चैतन्य, आणि चैतन्य हे आळशीपणा, निरुत्साह, निराशा हे सगळं बाहेर टाकणारच आहे. आणि म्हणून रामरक्षा हे अद्वितीय स्तोत्र आहे. कलियुगामध्ये आपला उद्धार करण्यासाठी 2 गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने करतात. एक म्हणजे सप्तशती आणि दुसरी म्हणजे रामरक्षा. सप्तशती की नाही अवघड आहे, म्हणजे सामान्य माणसाला कळायलाही अवघड आहे, उच्चारायलाही अवघड आहे. शक्तीचा स्रोतच आहे ती सुद्धा. पण रामरक्षा आपल्याला प्रयत्नाने साध्य करता येते, प्रयत्नाने सिद्ध करता येते. पुढच्या वेळेला आपण जेव्हा परत भेटू त्यावेळेला या निरूपणाचाच भाग म्हणून मग रामरक्षा सिद्ध कशी करायची, कसा त्याचा फायदा करून घ्यायचा, हेही आपण नंतर पाहणार आहोत. आत्ता काय, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.